सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित टेनिस स्पर्धा म्हणजे विम्बल्डन। आणि ही स्पर्धा नुकतीच सुरू झाली आहे। या स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या 4 खेळाडूंनी भाग घेतला आहे। ही या वर्षातील तिसरी स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा सध्या लंडन मधील ऑल इंग्लंड क्लब मध्ये सुरू आहे। तसेच विम्बल्डन स्पर्धा आतापर्यंत भारताच्या इतिहासामध्ये फक्त 3 खेळाडूंनीच जिंकली आहे। नमस्कार, मी मानसी। पाहूयात या व्हिडिओ मधून कोणत्या भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि कोण आहे ते इतिहासातील 3 खेळाडू। लंडन मधील ऑल इंग्लंड क्लब मध्ये विम्बल्डन ही स्पर्धा सुरू आहे। यामध्ये अनेक चाहत्यांच्या नजरा कार्लोस अल्कराज आणि जॅनिक सिनर यांसारख्या दिग्गज खेळाडूंवर असतील, ज्यांनी फ्रेंच ओपन मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता। हे दोघेही पुन्हा एकदा खेळणार आहेत, तर नोकोवा जोकोविच देखील त्याच्या विक्रमी 25व्या ग्रँड स्लॅम स्पर्धेकडे लक्ष देणार आहे। भारताचा विचार केला तर या 2 आठवड्यांच्या स्पर्धेमध्ये 4 खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करतील। यावेळी विम्बल्डन मध्ये खेळणारे हे 4ही भारतीय खेळाडू पुरुष दुहेरीत खेळणार आहे। भारताचा सुमित नागल पात्रता फेरीत पुढे जाऊ शकला नाही, त्यामुळे एकेरीमध्ये भारताचा एकही खेळाडू सध्या नाहीये। भारताकडून खेळणाऱ्या 4 खेळाडूंमध्ये पहिला आहे तो रोहन बोपन्ना। हा 2 वेळा ग्रँड स्लॅम विजेता असलेल्या बेल्जियमच्या सॅन्डर गिले सोबत खेळेल। ही बिगर नामांकित जोडी आज पहिला सामना खेळणार आहे। बोपन्ना त्याच्या 17व्या विम्बल्डन अजिंक्यपद स्पर्धेत खेळत असताना तो एक मोठा टप्पा गाठेल। हा भारतीय खेळाडू विम्बल्डन मध्ये 3 वेळा पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे, पण त्याला पुरुष दुहेरी किंवा मिश्र दुहेरीमध्ये कधीही अंतिम फेरीत प्रवेश मिळालेला नाहीये। पण यावेळी तो नक्कीच अंतिम फेरीमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल। तर युकी भांबरी हा विम्बल्डन 2025 मध्ये एकमेव नामांकित भारतीय खेळाडू आहे। 2025च्या हंगामाच्या पहिल्या 3 महिन्यामध्ये वेगवेगळ्या भागीदारांसोबत खेळल्यानंतर भांबरीने एप्रिल मध्ये गॅलोविशी भागीदारी केली आणि गेल्या आठवड्यात मॅर्लोका येथे झालेल्या ATP 250 मध्ये या जोडीने त्यांचा सर्वात यशस्वी सामना खेळला, जिथे ते उपविजेते राहिले। आमची तयारी चांगली आहे, आम्ही 3 ग्रास कोर्ट स्पर्धा खेळलो आणि मॅर्लोका मध्ये अंतिम फेरी गाठली, त्यामुळे आम्ही विम्बल्डनची वाट पाहत होतो। ही एक कठीण पहिली फेरी आहे। ते मोंटे कार्लो चॅम्पियन आहे। निश्चितच ही एक अवघड पहिली फेरी आहे, पण आशा आहे की आम्ही आमचे सर्वोत्तम पाऊल पुढे टाकू शकू, असे भांबरीने एका वृत्तपत्राला सांगितले। भांबरी हा अमेरिकेच्या रॉबर्ट गॅलोवे या जोडीदारासोबत खेळणार आहे। आज पहिल्या फेरीमध्ये त्याचा सामना मॅन्युएल गिनार्ड आणि रोमेन अर्नेओडा या बिगर नामांकित जोडीशी होईल। आशा आहे की ही जोडी सुद्धा चांगली कामगिरी करतील। तसेच 24 वर्षाचा ऋत्विक चौधरी बोलीपल्ली हा विम्बल्डन दुहेरीच्या ड्रॉ मध्ये सहभागी झालेल्या 4 भारतीयांपैकी सर्वात तरुण आहे। हा या स्पर्धेमध्ये निकोलस बोरिएंटोस सोबत भागीदारी करणार आहे। तर एन श्रीराम बालाजी हा 4था भारतीय खेळाडू आहे, जो विम्बल्डन मध्ये मिगुएल रेयस वरेला यांच्या सोबत भागीदारी करेल। विम्बल्डन 30 जून पासून सुरू झाली, तरी पुरुष दुहेरीचे सामने आज सुरू होणार आहेत। आता पाहूयात भारताच्या इतिहासातील कोणते ते 3 खेळाडू आहेत ज्यांनी ही विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे। यात पहिले नाव म्हणजे लिएंडर पेस। यांनी आतापर्यंत 5 वेळा विम्बल्डन जिंकण्याचा मान मिळवलाय। त्यात त्यांनी 1 वेळा एकेरीत, 4 वेळा मिश्र दुहेरीत, तसेच 2 नंबरची खेळाडू सानिया मिर्झा ही एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे जिने विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे। हे विजेतेपद तिने महिला दुहेरीमध्ये मिळवले आहे। तर शेवटचा टेनिसपटू महेश भूपती यांनी 3 विम्बल्डन स्पर्धा जिंकल्या आहेत। यात 1 पुरुष तर 2 पुरुष मिश्र दुहेरीमध्ये जिंकल्यात। या सर्व टेनिसपटूंप्रमाणेच आताचे भारतीय खेळाडू रोहन बोपन्ना, युकी भांबरी, ऋत्विक चौधरी आणि एन श्रीराम बालाजी हे प्लेयर सुद्धा विम्बल्डन जिंकण्याचा मान मिळवतील का, याकडे अनेक चाहत्यांचे लक्ष लागलेले आहेत। पण हे सर्व खेळाडू सुद्धा हा मान मिळवण्यासाठी प्रयत्न करतील। अशाच क्रीडा अपडेट्स पाहण्यासाठी AGC स्पोर्ट्सला नक्की सबस्क्राइब करा।